जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। लहान मुलांवर माणुसकीचे, बंधुभावाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे संस्कार होणे ही काळाची गरज आहे। जगामध्ये युद्ध आणि क्रूरता वाढत चालली आहे। मुलांनी देशाचा तेजस्वी इतिहास विसरू नये, म्हणून लहानपणापासूनच राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे शिक्षण त्यांना दिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड रवींद्र मोकाशी यांनी केले। महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती सोलापूर आणि सावित्री महिला संघटनेतर्फे आयोजित बाल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या बाल महोत्सवाचं आयोजन राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक प्रशाला जुना विडी घरकुल सोलापूर येथे करण्यात आले आहे। रविवार दिनांक 3 मे आणि सोमवार दिनांक 4 मे या 2 दिवसांच्या निवासी बाल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल सुरवसे, महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक तोरनुरे सर, लेखक किशोर जाधव, महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समितीचे खजिनदार रजनीकांत इंगळे, सदस्य रमेश जाधव, अंबादास तुपसाखरे, अमृत चिनी आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रास्ताविक करताना सावित्री महिला संघटनेच्या संघटक शकुंतला सूर्यवंशी यांनी सांगितले की मुलांमध्ये विविध कौशल्ये आणि गुण रुजवण्यासाठीच हा बाल महोत्सव आयोजित केला आहे। या महोत्सवात मोदी, बापूजी नगर, गौतम नगर, सम्राट चौक, विडी घरकुल अशा सोलापूर शहरातील अशा विविध भागातील 10 ते 15 वयोगटातील सुमारे 100 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। 2 दिवस एकमेकांच्या सहवासात राहून ज्ञान आणि विविध कौशल्यांची देवाणघेवाण होणार आहे। प्रमुख पाहुणे राहुल सुरवसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपले ध्येय निश्चित करा, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या, महापुरुषांच्या गोष्टी वाचा, स्वतःमधील कला कौशल्यांचा विकास घडवा आणि देश व समाजाची सेवा करा। या बाल महोत्सवात दिनांक 3 मे रोजी सावित्री महिला संघटनेच्या सदस्यांनी मुलांना प्रबोधनाची गाणी शिकवली। गणितातील गमती जमती तरुण शेख आणि सिद्धराम पुराणिक सर यांनी सादर केल्या। नाट्यकलावंत किरण लोंढे यांनी नाट्य कार्यशाळा घेतली। प्राध्यापक डॉक्टर सतीश करंडे यांनी शेतीतील विज्ञान या विषयावर रंजक मार्गदर्शन केले। प्रमिला जाधव आणि दिव्या कदम यांनी ओरिगामी शिकवले। तसेच विविध खेळ आणि बालचित्रपटांचे सत्र आयोजित करण्यात आले। दिनांक 4 मे रोजी योग, मातीकाम आणि मूर्तिकाम, जादूचे प्रयोग, मिमिक्री आदी उपक्रमांसह विविध गुणदर्शन कार्यक्रमाने बाल महोत्सवाचा समारोप होणार आहे। हा बाल महोत्सव यशस्वी करण्यासाठी सावित्री महिला संघटनेच्या ॲडव्होकेट सरिता मोकाशी, डॉक्टर नयना व्यवहारे, आदिती भोसले, सुजाता फडतरे, सुमित्रा देशमुख, प्रमिला जाधव तसेच राष्ट्रमाता इंदिरा प्रशालेचे गुरुनाथ धुम्मा, अनुराधा जाधव, श्रीदेवी एळमेली, काकासाहेब गाढवे, संतोष क्षीरसागर, महादेव चिकणे, लता मागास, संगीता सादुल, जयश्री रेगोटी, रेखा बोड्डू, चंदाराणी गुंड, उमादेवी पल्ली या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।